तर या ठिकाणी वडझिरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथून एक दिंडी आली आहे. ती दिंडी आता पंढरपूरकडे चालली आहे. काय त्यांचा अनुभव आहे, काय त्यांची ऊर्जा आहे, काय त्यांचा आनंद आहे, 2 मिनिटं आपण जाणून घेऊ. बरेचशे किलोमीटर अंतर पायी चालत आले. माऊलींसोबत किती मेंबर आहेत, किती ग्रुपमध्ये संख्या आहे, कसा त्यांचा प्रवास चालू आहे, पंढरपूरला जाण्याची त्यांची ओढ काय आहे, आकर्षण काय आहे. आणि आता आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्याची ओढ पांडुरंगाबद्दल वाढलेली आहे. 2 मिनिटं या दिंडीचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. माऊली बोला. रामकृष्ण हरे. एक एक मानव जोडतीन यज्ञ म्हणती त्याला. या न्यायाप्रमाणे या दिंडीची संकल्पना आम्ही मांडलेली आहे. मी हरिभक्तपरायण भीमा भाऊ लंके महाराज, वय वर्ष 61 आणि 61 कडे वाटचाल करत असताना गेली 50 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मला ही ओढ वयाच्या 11व्या वर्षी लागलेली आहे आणि 11व्या वर्षी या क्षेत्रामध्ये मी वळालेलो आहे. अगदी बाल्यावस्थेमध्ये खेळण्याचं वय असताना अगदी वडीलधारी माणसं माझ्या जीवनामध्ये आल्यामुळं, त्यांच्या या कार्यक्षेत्रामुळं आणि त्यांच्या या भक्तिमय वातावरणामुळे मी वाचन केलं, रामायण या ग्रंथाचं वाचन केलं, महाभारत या ग्रंथाचं वाचन केलं, गुरुगीता या ग्रंथाचं वाचन केलं. पण माझ्या जीवनामध्ये एक 85 वर्षाचे बाबा आले आणि त्यांचं नाव शंकर दिनकर मोरे पाटील हे व्यक्ती आले आणि त्या व्यक्तीनं मला सांगितलं, म्हणले अरे हे इतर ग्रंथ वाचण्यापेक्षा तू ज्ञानेश्वरी वाच, श्रीमद भगवद्गीता वाच, एकनाथी भागवत वाच, तुला जीवनाचं मूल्य कळेल आणि वेदांत काय आहे, ब्रह्मविद्या काय आहे हे तुला कळेल. आणि म्हणून शंकर दिनकर मोरे पाटील आमच्या वडझिरे गावचं भूषण, की ज्यांची गीतेमधील पहिल्या श्लोकापासून तर गीतेच्या शेवटच्या 700 श्लोकापर्यंत ज्यांचा वेद अभ्यास होता आणि ज्यांची ज्ञानेश्वरी पूर्ण मुखोद्गत होती, असे असणाऱ्या या विभूतीमुळं मला माझ्या जीवनामध्ये खूप परिवर्तन झालं. आणि मग गेली 20 वर्ष मी दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे. कारण या वेदांताचा अभ्यास, या गीतेचा अभ्यास, या ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता या गीतेचा, या ज्ञानेश्वरीचा अभ्यास, ही तत्व आपल्या शेजारी असणारे जे काही भाविक मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं. कारण मिळालेलं ज्ञान हे आपण आपल्या बरोबर न राहता हे इतर समाजाला त्याचं मिळावं आणि समाजाची प्रगती व्हावी, उन्नत व्हावी आणि त्याला ते ज्ञान संपादन व्हावं, म्हणून तर मी हा मार्ग निवडला. आणि गेली 20 वर्ष या दिंडीच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये, माझ्या शेजारी असणाऱ्या पंचकृषीमध्ये, मग ती जाधवाडी असेल, राऊतवाडी असेल, देवभर असेल, चिंचोली असेल, गांधीभर असेल, पिंपरी असेल, अनेक गावावरून या दिंडीमध्ये अनेक भाविक सहभागी झालेले आहेत. आमच्या या दिंडीमध्ये जवळजवळ 150 भाविक आहेत आणि ही सेवा आषाढी वारीसाठी अविरतपणे चालू आहे. आणि ही सेवा करत असताना अनेक अडचणींच्या मात करत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मग पहिले ज्या वेळेला दिंडीमध्ये जायचं ना, तर त्यावेळेला आमच्या वडझिरे गावचं भूषण मार्तंड पाटील व दिघे पाटील हे त्या तुकाराम महाराजांच्या सोहळ्याबरोबर जात होते. आणि जात असताना आमच्या बालमानावर त्यांचा परिणाम झाला. त्यांच्याबरोबर 3 वर्ष दिंडीमध्ये गेलो. पुढे असं वाटलं की आपल्या गावातून दिंडी दुसरी चालू करावी, म्हणून संत भगवंत बाबांच्या माध्यमातून त्या दिंडीमध्ये गेले. 8 वर्ष गेलो आणि दिंडीमध्ये जात असताना पुढे आपल्या या विठ्ठल रुक्मिणी पायदिंडी सोहळ्याच्या माध्यमातून वडझिरे ग्रामस्थांच्या प्रेरणेतून ही दिंडी साकार झाली. आणि
जसं आपण छोटस वटवृक्ष लावावा आणि त्याला पाणी घातल्यानंतर त्याचा खूप मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर व्हावं, असं या दिंडीचं प्रस्ताव आज वाढत चाललेलं आहे. पहिलं ज्या वेळेला ही दिंडी निघली त्यावेळेला फक्त 45 भाविक होते, आज मात्र 150च्या आसपास गेलेले आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही अजून 4 मुक्कामावर जाणार आहोत तोपर्यंत ते 200 पर्यंत आकडा पार करू शकतो. याचं कारण असं आहे की आम्ही या भाविकावर केलेलं प्रेम आहे. आमच्या या दिंडीचं माध्यम असं आहे की गावामध्ये प्रेम वाढायला लागावा, गावामध्ये सहिष्णुता वाढायला लागावी, गावामध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि या भक्तीच्या माध्यमातून गाव एकत्र यावं, या भक्तीच्या माध्यमातून गावचा विकास व्हावा आणि या भक्तीच्या माध्यमातून गाव हे प्रगती पथावर जावं. आणि हे करत असताना आपल्या गावाचा विकास व्हावा, आपल्या लोकांचा विकास व्हावा, आपल्या तालुक्याचा विकास व्हावा, आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि आपल्या राष्ट्राचा या जगामध्ये नावलौकिक व्हावा, आपल्या देशाचं नाव जगामध्ये प्रतिष्ठित व्हावे आणि आपल्या राष्ट्राला जगानं एक हिंदू संस्कृती म्हणून पाहावं आणि त्याचं जगावर प्रभाव पडावा. आणि म्हणून आम्ही हा मार्ग निवडलेला आहे. म्हणून महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. अगदी पाऊस असो, पाणी असो, गाळ असो, माती असो, चिखल असो, आमचा वारकरी दगडावर झोपतो, आमचा वारकरी मातीत झोपतो, आमचा वारकरी गाळात झोपतो, पण भगवंताचं रामकृष्ण हरी विठ्ठल 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 करत हा गावाहून निघून पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जातो, स्नान करतो, नामदेव पायरी चढून गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि त्याची मन तृप्ती होते. आणि एकच की हा जो वारकरी संप्रदाय आहे हा जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि हा असाच श्रेष्ठ राहावा म्हणून आपण सगळ्यांना तनानं मनानं धनानं याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या धर्माची ही असणारी पताका जगाच्या वेशीवर गेली पाहिजे. आणि म्हणून टाळीच्या गजरामध्ये या दिंडीचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला वार्ताहरांनी येऊन आपली मुलाखत घेतली, त्यांना आपण धन्यवाद देतो की आमच्या या दिंडीचं नावलौकिक व्हावं, युट्यूबवर या दिंडीला प्रतिष्ठा मिळावी आणि नावलौकिक व्हावं असं मी विनंती करतो. रामकृष्ण हरी. कुंडली कवरचे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत निळवराय महाराज की जय. सर्व वारकरी संप्रदायाचा विजय असो. भारत माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, धन्यवाद. जय रामकृष्ण, जय हरी विठ्ठल. महाराजांनी खूप सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आपला ग्राम नाही फक्त, त्यांनी जिल्हा, तालुका, देश, राज्य आणि देशामध्ये जगामध्ये आपलं नाव व्हावं, आपल्या हिंदू धर्माचं नाव व्हावं, सनातन धर्म पुढे यावा, आपल्याला अभिमान निर्माण असं त्यांनी भाषण केलं. खूप सुंदर शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे. सुरुवातीला दिंडीला 45 लोक होते, नंतर ते 200 पर्यंत जात आहेत. त्यांचं वर्णन खरोखर सुंदर आणि अप्रतिम होतं. त्यांचा अभ्यास सुद्धा दांडगा आहे. खूप छान पद्धतीने बोलले माऊली. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. धन्यवाद. काही प्रश्न विचारू का? बरं, बोला. देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी आहे? आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. बरं, पंढरपूर कोणत्या नदी किनारे बसलेलं आहे? बरं, ठीक आहे. हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28. काही 27 म्हणतात, काही 28 म्हणतात, हरकत नाही. बरं, ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय? ज्ञानेश्वरी ग्रंथाचं भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे. आपले लाडके देव विष्णू, प्रिय देव विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, हे आता देवशयनी एकादशीपासून 4 महिने योग निद्रेमध्ये जात आहेत आणि नंतर परत ते कार्तिकी एकादशीला जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतील. त्या दरम्यान आपल्याकडे देवाधिदेव महादेव येतील. श्रावणामध्ये महादेवाचं पूजन भक्ती सगळीकडे होती. त्यानंतर गणपती येतील, त्यानंतर देवी येतील, त्यानंतर पितृ येतील. हे सर्वसुद्धा आपल्या सृष्टीचा भार सांभाळतील. आपल्याला पोरकं ठेवणार नाही, कारण 4 महिने जे आहेत कोण निद्रेत चाललंय? विष्णू भगवान जे आहेत आपले प्रिय लाडके, ते योग निद्रेमध्ये चाललेत.
पण 4 महिने ते जरी नसले तर हे बाकीचे देव येऊन आपल्यावर देखरेख करतील, आपला सांभाळ करतील. पहिले महादेव, मग गणपती, मग देवी आणि मग पितृ. बरोबर आहे. आणि 4 महिने आले की परत आपले लाडके भगवान विष्णू जे आहे ते सृष्टीचा सांभाळ करतील. बरोबर आहे. विष्णूची आणखीन एक यात्रा आहे. काय नाव आहे तिचं? 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. अगदी बरोबर आहे, जगन्नाथ यात्रा. आपल्याकडे यात्रेचं खूप महत्त्व आहे. बरोबर आहे. कारण यात्रा म्हणजे काय, आपण थकतो. कोणी 40 किलोमीटर चालतंय, कोणी 150, कोणी 200, कोणी 300, कोणी 400 किलोमीटर चालतंय. मग या चालण्यामुळे माणूस थकतो, ऊर्जा संपते आपली. पाया थकतात, बुद्धी थकते, शरीर थकतं आणि झोपा लागतात. मग दुसऱ्या दिवशी परत उठून आपण नवीन कामाला लागतो. ती ऊर्जा आपल्याला पांडुरंगाकडनं मिळते, विठ्ठलाकडनं मिळते, विष्णूंकडनं मिळते की चल उठ. मग ते शिक्षण असो, संसार असो, विवाह असो, काही असो, तुमचं जीवन असो, प्रत्येक माणूस थकतो ना. आता म्हणतो बस झालं कडे, आता नको. पण ज्यावेळेस तुम्ही नको म्हणता त्यावेळेस तुम्हाला रिचार्ज करण्याचं काम, रिफिल करण्याचं काम विष्णू भगवान करतात. उठ, ऊर्जा देण्याचं काम आपले भगवंत करतात. बरोबर आहे. आपल्याकडे यात्रेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध यात्रा आपल्याकडे निघत असतात सतत. बरोबर आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल माऊली. धन्यवाद.